अमेरिकेत महत्त्वाच्या खनिजांसंदर्भातील आंतरराष्ट्रीय मंत्रिस्तरीय परिषदेत एस जयशंकर सहभागी. महत्त्वाच्या खनिजांवरील फोर्ज उपक्रमाला दर्शवला भारताचा पाठिंबा. जागतिक महत्त्वाच्या खनिजांच्या बाजाराला नव्याने आकार देण्यासाठी मित्रराष्ट्रांनी आणि भागीदारांनी एकत्र काम करण्याचं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हॅन्स यांचं आवाहन. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी वॉशिंग्टन इथं महत्त्वपूर्ण खनिजांच्या मंत्रिस्तरीय बैठकीसाठी जमलेल्या विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 आणि 8 फेब्रुवारीला मलेशिया दौऱ्यावर जाणार. दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये द्विपक्षीय बैठक नियोजित. भारत आणि अमेरिकेतल्या प्रस्तावित मुक्त व्यापार करारात कृषी आणि दुग्ध व्यवसाय या दोन्ही संवेदनशील क्षेत्रांचं संरक्षण केलं जाईल, पीयूष गोयल यांची संसदेत ग्वाही. सहकारातून समृद्धीच्या दिशेनं केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल. देशातल्या पहिल्या सहकार आधारित भारत टॅक्सीचा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आज करणार शुभारंभ. रशिया आणि युक्रेन दरम्यान 4 वर्षांपासून चिघळलेला संघर्ष संपवण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीने सुरू असलेल्या संवादाची दुसरी फेरी अबुधाबी इथं सुरू. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर टँकर उलटण्यानं झालेली वाहतूक कोंडी 35 तासांनंतर संपली. वाहतूक हळूहळू पूर्वपदावर. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या प्रचाराची आज होणार सांगता. येत्या 7 तारखेला मतदान तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी. 19 वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत भारताची अंतिम फेरीत धडक. आणि नवी दिल्लीत सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताची 4 सुवर्णपदकांची कमाई. नमस्कार. 8:30च्या